नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा पोपटी कलरच्या मिरच्या मी लांबडे जे असतात का नाही त्या 10 ते 12 घेतल्या, त्या स्वच्छ धुवून त्यांचे असे तुकडे करून घेतलेले। ह्या मिरच्या पहिल्या चांगल्या भाजायच्या। ह्याच्यावर एक गड्डी लसूण घेतलेला आहे, तो पण ह्याच्यावर चांगला भाजून घ्यायचा। तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा जिरं पण टाकू शकता भाजायला। भाजून घेते। मिरच्या बघा मस्त अशा भाजल्या गेलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकणार आहे जिरं, ते पण थोडंसं हलकंसं भाजून घेणार आहे आणि लगेच मी ही प्लेटमध्ये काढून घेणार आहे, कारण असं जिरं लगेच भाजलं जातं। त्यातच बघा अर्धी वाटी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे, त्याला पण असं डाग पडस्तोवर मी भाजून घेणार आहे। मस्त असं बघा भाजून घेतलेलं आहे, त्याला चांगले वाटाण्याला डाग पडलेले आहेत। एवढं भाजून घ्यायचे आपल्याला। हे पण मी काढून घेणार आहे। काढून घेतलेलं हे सगळं मिक्सरला मी दरदर करून घेणार आहे, पेस्ट करायची नाहीये। त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल पहिलं काढून घेणार आहे। त्यात परत थोडंसं मी जिरं टाकणं, एकदम थोडंसं टाकायचं आणि त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे। कांद्याला चांगलं भाजून घेऊया। कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये मीडियम आकाराच्या 2 शिमला मिरची मी स्वच्छ धुवून त्यातलं बी काढून अशा कापून घेतलेल्या। एकदम जेवढं होता होईल एवढं बारीक कापायचं। ह्या थोड्या मी मोठ्याच कापलेल्या आहेत। त्याला 1-2 मिनटं मी परतून घेते। परतून घ्यायच्या अगोदर काय करायचं, ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, थोडेसे टाकायचे पहिल्यांदा आणि 2 ते 3 मिनटं परतून घेते। मस्त असं बघा 2 ते 3 मिनटं मी परतून घेतलेलं। तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये 5 मिनटासाठी जरी झाकण ठेवलं तरी चालेल, मिरची एकदम सॉफ्ट होते। मिक्सरला बघा अशा पद्धतीत दरदर करून घेतलेलं आहे। हे सगळं ह्याच्यात काढायचं, एकदम बारीक पेस्ट करायची नाही, त्याची एवढी चव छान लागत नाही। मी सगळं काढून घेते। काढून घेतलेलं आहे सगळं, मिक्स करून घेते। गॅस आहे मिडियमच, फक्त मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये 1 टोमॅटो टाकायचे, मिडियम आकाराचा आहे। आता ह्याला काय करायचं, आपल्याला 1-2 मिनटं पहिलं परतून घ्यायचं आहे चांगलं मिडियम गॅसवर। मिडियम गॅसवर बघा 2 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं चवीप्रमाणे मीठ। पहिलं आपण थोडंसं मीठ टाकलं होतं, मिक्स केलं चांगलं। गॅस एकदम बारीक करणार आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर टाकू शकता, एक मुठभर मेथी पानं मेथीची घेऊन ती पण ह्याच्यामध्ये मुठभर टाकू शकता। परतून घ्यायची। टोमॅटो थोडेसे बारीक जरी कापले तरी चालतील आणि असे जरी ठेवले तरी पण चालतील। झाकण ठेवणार एकदम पॅक 5 मिनटासाठी। झाकण ठेवलं तर आपण झाकण काढून घेऊया। मस्त असं एकदम चटपटीत होतं, तुम्ही एकदा जरूर करा अशा पद्धतीत। ह्याच्यामध्ये काय करणार आहे, थोडेसे शेंगदाणे भाजून खरपूस मोठे मोठे असे कुटून घेतले होते। आवडत नसले तर नाही टाकले तरी चालतील, 3 ते 4 चमचे टाकायचे, नाहीतर 1 मुठभर टाकले तर चालेल। अशा चमच्याच्या मापाने टाकायचे, थोडेसे जास्त कमी जरी टाकले तरी चालते। मिक्स करून घेते चांगलं। मिक्स करून म्हणजे 1-2 मिनटं परतून घ्यायचं, म्हणजे त्याचं जे तिखटपणा हे सगळं मुरलं जाईल। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। तुम्हाला हवा असेल तर 1 चमच्यावर ह्याच्यामध्ये लिंबाचा रस जरी टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी अशाच पद्धतीने जरूर करून बघा। मला एक तुम्हाला विचारायचं आहे, काल मी एक रेसिपी टाकली होती फ्रेश वाटाण्याच्या वड्या। तुम्ही कुणी बघितल्यात का? बघितल्या असल्या तर जरूर एकदा मला कमेंट करा की त्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या ती। आणि ही रेसिपी पण एकदा जरूर करून बघा, एकदम चटपटीत थंडीच्या दिवसात एकदम खूप सारं जेवण जाईल तुम्हाला। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।